नमस्कार. आज आपण हिवाळ्यात बनणारे पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू आपण आज करणार आहोत. तर मी हा सर्व जे सामान आहे ते ड्रायफ्रूटसाठी लागणारं साहित्य मांडलेलं आहे. तर मी तुम्हाला आज अत्यंत सोप्या पद्धतीने आणि पौष्टिक आणि मेथीचे न कडू न लागणारे लाडू मी तुम्हाला आज कशा प्रकारे बनवण्याचे याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर ही सर्वप्रथम मी 1.5 किलो खारीक घेतली होती आणि 1 किलो खोबरं घेतलं होतं. 1.5 किलो खारीक कशामुळे घेतली होती की आपण त्याच्यामध्ये साल्ट वगैरे निवडल्यानंतर थोडं वजन कमी होतं. आणि आता तर मी बिया वगैरे काढल्यानंतर तिचं वजन 1200 ग्रॅम भरलं आणि ह्याचं वजन खोबऱ्याचं 1 किलो, तर हे आहे 2200 ग्रॅम. तर मी याला हल्ल्यानंतर खरकाला फोडल्यानंतर ऊन दिलेलं आहे त्याला 3-4 तास कडक उन्हामध्ये ठेवलेलं आहे आताच्या. आणि आता त्याला मी खाली गिरणी ठेवण्यासाठी ग्राइंड करण्यासाठी एकत्र करून ठेवलेला आहे. तर हा आहे मखना. हा मखना घेतलेला आहे मी 70 ग्रॅम. तर ह्या मखण्याला पण आज दिवसभर मी ऊन दिलेला आहे, कारण की थोडासा सरदल्यामुळे कडक जाणवत नव्हता. तरी पण मी त्याला आज दिवसभर ऊन दिलेला आहे. आणि आता मी याला करताना पण याला कढईमध्ये असा एकदम गरम खरपूस भाजून नंतरच त्याला बारीक करणार आहे. मिक्सरवरच त्याला बारीक करणार आहे मी. ही आहे मेथी. तर या मेथीला मी 2 दिवसापूर्वी मिक्सरमध्ये कच्ची मेथी एकदम मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड केलेली आहे आणि तिला गरम तुपामध्ये 2 दिवसांपासून भिजत ठेवलेली आहे. तरी पण अजून 1 दिवस मला लाडू करायला अवकाश आहे. मी अजूनही 1 दिवस तिला तुपामध्ये भिजून देणार आहे. अधूनमधून त्या मेथीला स्वच्छ चमच्याने हलवत राहायचं. हा आहे गूळ. या प्रमाणासाठी मी 1 किलो गूळ घेतलेला आहे. तर गुळाचे पण तुम्हाला गुळाचे फायदे माहितीच आहे. गुळामध्ये आयर्न असतं, ते आपल्या रक्तवाढीसाठी मदत करतं. मेथी ही खूप हिवाळ्यामध्ये अत्यंत पौष्टिक असं मानली जाते आणि तिचेही फायदे जवळपास सगळ्यांना माहीतच आहेत. मखण्यामध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. आता नंतर ही आपण ह्याच्यामध्ये पाक करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये गावरान तुपाचा वापर करणार आहोत. तर हे दोन्ही पण 500-500 ग्रॅमचे आहेत. तर 1 किलो आपण तूप याच्यासाठी वापरणार आहोत. तरी हे आपण तूप कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, जे तुम्हाला आवडतं त्या कंपनीचं. ही आहे उडदाची डाळ. ही मी अर्धा किलो उडदाची डाळ घेतली होती. हिला मी कडक असं कमी गॅसवर हिला भाजलेलं आहे. ही आता कडक झालेली आहे. आता हिला पण मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. हे आहेत बदाम. ह्याला पावशेर बदाम घेतलेले आहेत मी. ह्या बदामाला पण मी घरीच मिक्सरवरती बारीक करणार आहे. हे आहेत काजू. हे पण पावशेर काजू मी याला पण मिक्सरवरती बारीक करणार आहे घरीच. हे डिंक आहे. डिंकाचाही हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदा होतो. तर याला मी काय केलेलं आहे, आज दिवसभर उन्हामध्ये ठेवलेलं आहे, कडक उन्हामध्ये. तो आता मी तळणार आहे आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. तर आता हे सर्व मिश्रण मी चक्कीतून बारीक करणार आहे. 1, 2, 3, 4, 5 हे मिश्रण आता मी घरी करणार आहे. तर चला आपण आता पुढची रेसिपी पाहू. आता आपण लाडूसाठी लागणारा पाक आहे, त्याच्यासाठी आपण जो मोजून घेतलेलं तूप आहे त्याच्यात आपण जो पाक बनवणार आहे गुळाचा, तो बनवून घेतोय. ते कढई गरम झालेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये हे देसी घी टाकत आहोत, जे की आपण अगोदरपासूनच 1 किलो हे माप आपण त्याच्यासाठी मोजून ठेवलेलं आहे. हे तूप आता पूर्णपणे वितळलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण गूळ टाकणार आहोत. हा जो 1 किलो गूळ घेतलेला आहे तो आपण बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही याला किसून पण घेऊ शकता, पण तो मी इथे बारीक करून घेतलेला आहे. आता हा गूळ आपण हळूहळू याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. यामध्ये आपला सर्व गूळ टाकून झालेला आहे. तर आता आपण याची चाचणी येण्याची वाट पाहत आहोत. आता हे आपण सगळं मिश्रण एकत्रित करून घेतलेलं आहे. आता आपण ते चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने हा आपला पाक बनत आहे. अशा पद्धतीने हा गूळ तुपाच्या असा वरती आलेला आहे, म्हणजे हा पाक आता जवळजवळ आपला होत आलेला आहे. आता हा आपला पाक झालेला आहे. आपण जे आता मिश्रण केलेलं आहे सर्व ड्रायफ्रूटचं, त्याच्यात आता आपण हा पाक मिक्स करणार आहोत. आपण अशा पद्धतीने पाक आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण मिक्स करत आहोत. आपण अशा पद्धतीने पाक आणि ड्रायफ्रूटचे मिश्रण एकत्र करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत. आपले अशा पद्धतीने ड्रायफ्रूटचे लाडू हे तयार झालेले आहेत.
यामध्ये मेथी असूनही कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये कडवटपणा हा चवीला लागत नाही, हे या लाडूचे वैशिष्ट्य आहे.